ठीक आहे. आणि बात्या किती चपाती पाहिजे तुला अशी? एक. मला 4. अगस्त्य ए ए ए ए पिलू काय घेतो तू? दीदीला गिफ्ट घेतो. काय ग ती? वॉच. स्मार्ट वॉच. थँक्यू सांता क्लॉज. ह्याच्या बघा काय चाललंय. याला आपली उशी खेळायला मिळाली बस झाली. ए नकटू माऊ, ए नकटू माऊ, दीदीला बघ किती भारी गिफ्ट मिळालं. बघ 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 गद्दू. ऐक ऐक पाय बघ पाय बघ. हॅलो नमस्ते, मी सीमा. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत करत आहे. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले ना की सानवीला सध्या क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत आणि बाळाला पण आहे ना संध्याकाळचं फिरायला जायला खूप आवडतं. मग संध्याकाळी आहे ना मी मग मस्तपैकी आमच्या रोडला एक असं थोडंसं खेळण्यासारखी एरिया आहे, तिथे मी त्यांना घेऊन जाते. सानवी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी देखील तिला आहे ना असंच ह्याच बाबा गाडीमध्ये इथे रोडला आणायचे आणि मस्त ह्या स्पॉटला खेळवत बसायचे बराच वेळ. आणि ती ह्या बारवर आहे ना खूप छान खेळायची त्यावेळेला सुद्धा. आणि आता बाळाला देखील मी इथं आणते. आणि तुम्ही जर इथं नोटीस केलं असेल तर मी एक मस्त जुगाड केलेला आहे. काय होतं, संध्याकाळच्या वेळेला बाळाला बाहेर काढलं ना तर खूप मच्छर येतात बाळाच्या बाबा गाडीजवळ आणि भरपूर चावतात. तर मी असा मस्त जुगाड केलेला आहे. ही जी गादी आहे ना नेट सकट, ही माझ्या मैत्रिणींनी दिली होती जेव्हा बाळाला भेटायला आली होती. तर आता मी काय करत असते, बाबा गाडीमध्ये ती गादी मी टाकूनच ठेवलेली आहे. जेव्हा पण मला असं वाटतं की मच्छर आहेत बाबा गाडीच्या आजूबाजूला संध्याकाळच्या वेळेला, तेव्हा मी ही नेट लावून घेते मस्तपैकी आणि बाळाचं मस्त मच्छरांपासून संरक्षण करते. तर कसा वाटला माझा हा जुगाड? तर असो, तर इथे तुम्ही बघू शकता सानवीला मस्त मी आहे ना पुढच्या दारामध्ये चटई टाकून ठेवलेली आहे आणि मुलं सगळी खेळतायत तिची भांडी कुंडी. सानवी आमची आहे ना बऱ्याच वेळेला त्यांची टीम लीड करत असते. आणि इथे तुम्ही बघू शकता सगळी माझी किचनमधली भांडी गोळा केलेली आहे आणि तिच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर ती खेळत आहे. हे लहानपणीचे दिवस खूप छान असतात. म्हणजे सुट्ट्यांमध्ये दिवाळीची सुट्टी म्हणा, नाताळाची सुट्टी म्हणा, उन्हाळ्याची सुट्टी म्हणा, आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन सगळं खेळत बसायचं जरा मजा असते. आणि मी देखील आता सुट्टी आहे तर एवढा अभ्यासासाठी वगैरे फोर्स करत नाही. जाऊ दे, इतर वेळेला तर तेच आहे, शाळा अभ्यास, बाकीच्या तर खेळण्याला तर अजिबातच वेळ मिळत नाही. तर आता ह्या सुट्ट्यांमध्ये जरा ती मजा करून घेत आहे. तर म्हटलं की जाऊ दे, करू देत मजा. ठीक आहे. आणि बात्या किती चपाती पाहिजे तुला अशी? एक. मला 4. तर इथे तुम्ही बघू शकता बाळ आणि मी छान असे गिफ्ट सिलेक्शन करत आहोत इथे. आणि तुम्हाला काही क्ल्यू मिळतोय का की ही कसली तयारी चालू असेल? तर तुम्हाला थंबनेलवरून थोडासा अंदाज आलाच असेल, त्याच्यामुळे तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय घेत आहे आणि काय गिफ्ट सिलेक्शन करत आहे कोणासाठी हे मी काही सांगणार नाही. कारण आहे ना मला हे आत्ता ह्या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, कारण हा व्हिडिओ सानवी देखील बघत असणार आहे. पण तुम्ही समजून घ्या की काय करत आहे मी ते. तर असं तुम्ही इथं बघू शकता, ही आहे ना 24 डिसेंबरची संध्याकाळ म्हणजे रात्र आहे. सानवीने झोपण्याच्या अगोदर इथे तुम्ही बघू शकता काय काय मांडून ठेवलेलं आहे. आमची जी समोरची मोठी खिडकी आहे ना बसायला जिथे येतं व्यवस्थित असं ज्या खिडकीमध्ये, तिथे तिने सगळे क्रिसमसचे आयटम ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तिथे आहे ना एक ग्रीटिंग कार्ड वगैरे 2 ठेवलेले आहे. आणि सांता क्लॉजसाठी एक चॉकलेट, पाणी ठेवलेलं आहे ग्लासामध्ये. दर 25 डिसेंबरला म्हणजे क्रिसमसच्या दिवशी आहे ना सांताची वाट बघत असते. म्हणजे जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हापासून प्रत्येक क्रिसमसला आहे ना सांता क्लॉज येऊन तिला गिफ्ट देतो बरं का. सांता क्लॉज देतो. हां, तर सांता क्लॉज तिला गिफ्ट देतो. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील तिने आहे ना सॉक्स लावले होते आणि सॅन्टानी मस्त मग माझ्याजवळ गिफ्ट दिलं होतं बरं का लपवण्यासाठी. कारण आता हा व्हिडिओ सानवी बघतीये, त्याच्यामुळे मग सानवीला जर म्हणजे काही तिला वेगळं वाटू नये ना, म्हणजे सॅन्टानीच दिले बरं का तिला गिफ्ट. तर सांतानी मला सांगितलं की ह्याच्यामध्ये लपवून ठेव. मग मी ते लपवून ठेवलं होतं ह्या टोपीमध्ये. आणि मग मला पण माहिती नव्हतं, मग मी झोपून गेले.
सकाळी 7:30 वाजता साधारण तिला ना जाग आली आणि तिला अचानक आठवलं की अरे आपण रात्री सॉक्स लावला होता, सांता क्लॉजने काय गिफ्ट दिले हे बघण्यासाठी ती जोरात पळाली बाहेर त्या रूममध्ये आणि तिच्या मागे कॅमेरा घेऊन मीही पळाले तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासाठी. आणि सान्वीच्या चेहऱ्यावरचा दुसऱ्या दिवशी सकाळचा जो आनंद असतो ना गिफ्ट मिळाल्यानंतरचा, तो म्हणजे खूप छान असतो आणि तो आता तुम्ही इथून पुढे बघू शकता. The next day. अरे बापरे, काय एवढंस सॉक्स मध्ये नव्हतं ठेवलं हे. लगेच सकाळी सकाळी कसं काय आलं एवढं? खाल्लं नाही त्यांनी काही चॉकलेट बिकलेट? त्याला चॉकोपाई ठेवते म्हणले, चॉकलेट ठेवलंच आहे की नाही त्यामुळं. बघू काय लिहिले त्याच्यावर. वा मेरी किशमश एक्शमश. हा मी देते खोलून. दे तू कॅमेरा पकड, मी खोलते. काय ग ते? वॉच. स्मार्ट वॉच. इकडे 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 पकड. सांड पडेल ते, सांडेलच पडेल. स्मार्ट वॉच. त्याच्या नचतले बाबू. बघू. वाव. असं ओपन. तुला काय दिलं शांतानी गिफ्ट बाबू? दूध. तुला काय नाही मिळालं? काय नाही मिळालं तुला? चिकटपट्टी आहे. हा ते तरी घड थांब काढते ना. तेव्हा मला वाटलं की मला गिफ्टच नाही दिलं सांताने, म्हणून मी ते कपड्यांमध्ये शोधत होते. मग तू कशात सॉक्स मध्ये चिक केलं का पहिले? मग नंतर मला हे असं काहीतरी चमकताना दिसलं आणि मग घेतलं. तुला कसं कळलं कॅप मध्ये? नाही काहीतरी मला चमकताना दिसलं. भारी. दीदीला बघ कसलं भारी गिफ्ट मिळतं एव्हरी क्रिसमसला. कांचार ये बघायला ये. अजून एकच स्ट्रेसल टिप. तर मी काढते. दाखव की असं. थांब तसं नाही. काय लूज नसतं बाळा हे रे. तो किती लूज घातले? एवढं लूज नसतं घालायचं. वाव. बघू. थँक्यू सांता क्लॉज. ह्याच्या बघा काय चाललंय. त्याला आपली उशी खेळायला मिळाली बस झाली. ए नकटू माऊ. दीदीला बघ किती भारी गिफ्ट मिळालं. बघ गद्दू. पाय बघ. वाव. बघू. छान दिसतंय. आमच्या सानवीला आहे ना काहीतरी तुम्हा लोकांना सगळ्यांना सांगायचंय. सानवी काय सांगायचंय? सांगशील अंकल आंटीला? हा, मी माझं एक आर्टचं चॅनल आहे सानवीज आर्ट पॅलेस. तर माझं चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब आणि लाईक करा. तुझ्या चॅनलचं नाव काय आहे? सानवीज आर्ट पॅलेस. ज्याच्यावर तू छान छान काय टाकतेस? ड्रॉइंग पेंटिंग. ड्रॉइंग पेंटिंगचे व्हिडिओ. सानवी आर्ट पॅलेस लिहिले तरी माझे सेम व्हिडिओ. सानवीज आर्ट पॅलेस. सानवीला झाली सर्दी. तर इथे ना मी सानवीच्या चॅनलचं स्क्रीनशॉट देत आहे. नाव बघू शकता तुम्ही चॅनलचं, सानवीज आर्ट पॅलेस. तर प्लीज आपल्या लाडक्या सानवीच्या चॅनलला सबस्क्राईब करा अंकल आंटींनो. आणि तिचे जेवढे पण काही व्हिडिओज येतात ना त्यांना प्लीज बघा आणि लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा.
तर आता ही माझी लगबग सुरू आहे चंपाषष्ठीच्या नैवेद्याची. तर चंपाषष्ठी नुकतीच होऊन गेली, परंतु पौर्णिमेपर्यंत आपल्या खंडोबाला हे तळी भरणं आणि हा नैवेद्य वगैरे दाखवलं तरी चालत असतो. तर त्याच्यामुळे मी काही चंपाषष्ठीच्या दिवशी नाही दाखवलं. मी नेहमी जेव्हा पण मला वेळ मिळेल नंतर त्या दिवशी मी करत असते पौर्णिमेपर्यंत. तर मी क्रिसमसचाच दिवस निवडला, कारण सगळ्यांना सुट्ट्या होत्या आणि मग मुलं आणि सगळेच जण घरी असतात. त्याच्यामुळे मग आपल्याला तळी भरायला देखील सोपं पडतं. आणि त्याच्यामुळे मग मी काय केलं होतं, माझ्या घरी बाजरीचं पीठ ऑलरेडी होतं, परंतु मी फ्रेश असं पीठ दळून आणलेलं आहे 1 अर्धा किलो. आणि इथे तुम्ही बघू शकता मी असं घट्ट मळून घेत आहे. त्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि या पिठाचा आहे ना मी दिवे करणार आहे आणि वाट्या करून घेणार आहे. तर दिवे जे आहेत ना, तर ते आपल्या घरातल्या जो कोणी पुरुष माणूस असेल ना, तर त्याच्या 5 वाती ह्या हिशोबाने आपल्याला दिवे करायचे असतात. तर माझ्या बाळाचे 5 वाती, माझ्या नवऱ्याच्या नावाच्या 5 वाती, देवाच्या 5 वाती आणि तुळशीच्या इथे 5 वाती, तुळशीच्या 5 वाती आणि 4 दिवे करू नये म्हणून एक एक्स्ट्रा, म्हणजे असे मी 5 दिवे केले होते. आणि वाट्या केल्या होत्या. वाट्या मी थोड्याशा एक्स्ट्रा केल्या होत्या, कारण मला आणि सानवीला देखील हे वाट्या खायला खूप आवडतात. आणि मुलं जेव्हा तळी भरतात तर मुलांनीच खायला पाहिजे असं काही नाही. तळी वगैरे भरून झाल्यानंतर आपण देखील एक नैवेद्य म्हणून तो ग्रहण करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा वाट्या वगैरे करून आपली जी चाळण असते ना, चाळणीमध्ये मी अशा त्या मांडून घेत आहे. आणि त्याच पिठाचे मी असे छान 5-5 वातींचे दिवे देखील करून घेतलेले आहे. आणि एका साईडला मी पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे मी 20 मिनटं उकळून घेतलेले आहेत छानपैकी, कारण कच्चे राहता कामा नये, खायचे असतं कारण ते वाट्या वगैरे ना आपल्याला त्याच्यामुळे. तर इथे माझे सगळे वाट्या आणि दिवे वगैरे तयार करून झालेले आहे आणि आता मी उकडून देखील घेतलेले आहेत ते. तर आमच्याकडे ही पद्धत आहे. बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु पुण्याच्या साईडला तर शक्यतो ही पद्धत आहे. काहींच्यामध्ये हे दिवे करतात, काहींमध्ये नाही करत, परंतु मी सुरुवातीपासून करत आलेली आहे, त्याच्यामुळे मी तीच पद्धत फॉलो केलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ही चरवी मला तुम्हाला दाखवायची होती. माझ्या जुन्या भांड्या मी अशी ना, जुने भांडे म्हणजे माझ्या लग्नातली भांडी एक्स्ट्राची मी बांधून ठेवली होती. ती काही कारणासाठी मी काढली होती नपो, तर त्याच्यामध्ये ही चरवी मला सापडली मस्तपैकी, ज्याच्यामध्ये मी आता इथून पुढे दूध तापवत जाणार आहे. तर अशा थोडेसे ग्रामीण साईडला असंच चरवीमध्ये दूध वगैरे ठेवतात ना, तर त्याच्यामुळे मला सापडल्यामुळे मग मी आता ही वापरायला काढलेली आहे. तर मी काय केलं होतं ना, हे दिवे वाट्या हे दुपारीच मी जेव्हा बाळ झोपलं ना तेव्हा मी हे बनवून ठेवलं होतं. आणि वांगी वगैरे भाजून ठेवली होती, कारण संध्याकाळचा ना खूप गोंधळ होतो आणि आपण हे घाई असते आपल्याला हे सगळं बनवायची. आणि तेवढंच सगळे मुलं वगैरे पण येतात आणि तर तळी वगैरे भरायला म्हणजे साधारण एक 8पर्यंत तरी 8-8:30पर्यंत तरी तळी भरायला पाहिजे आपल्याला. तर मग खूप गोंधळ होऊ नये आणि बाळामुळे मला काही संध्याकाळी गडबड होऊ नये म्हणून मी हे सगळं दुपारीच तयारी करून ठेवली होती. आणि संध्याकाळी माझ्या स्वयंपाकवाल्या ज्या मावशी होत्या ना, त्यांनी जरा मला मदत केली. मग त्या भाकऱ्या वगैरे आणि छोटे नैवेद्य असतात ना भाकरीचे ते बनवण्यासाठी, त्याच्यामुळे मग माझं पटकन उरकलं. तर मी त्याच वेळेला मग वांगी वगैरे भाजून घेतली आणि मग नंतर संध्याकाळी आहे ना मस्तपैकी बघा कांद्याची पात घालून मी भरीत केलेलं आहे. इथं मेथीची भाजी केलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्या भाकऱ्या केलेल्या आहे. आता नैवेद्य कसा वाढतात ना, तर त्या भाकऱ्यांवर ह्या वाट्या ठेवायच्या, त्याच्यामध्ये भात आणि वरण टाकायचं आहे, म्हणजे डाळ भाताचा नैवेद्य. आणि त्याच्यावर हे आपलं जे भरीत असतं, भरीत आणि कांद्याची पात, हे तर देवाला पाहिजेलच पाहिजे खंडोबाला. तर त्याच्यामुळे हे मिक्स भाजी केली होती मी. दरवेळेला काय करते, कांद्याची पात वेगळी करत असते आणि भरीत वेगळं करत असते, पण ह्या वेळेला मी ते केलं नाही, कारण मावशींना, स्वयंपाकवाल्या मावशींना पण दुसरीकडे पण कामं असतात ना, मग आपल्यासाठी सगळं प्रत्येक गोष्ट वेगवेगळं करत बसायला त्यांना वेळ नाही. तरी ही गोष्ट करायला त्यांना जवळजवळ 1-1.5 तास लागला, कारण बराच वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना. आणि मग एका ताटामध्ये ना खाली अशी बाजरी अंथरायची आणि त्याच्यामध्ये ना दिवे ठेवायचे, आपले वाती वगैरे ज्या 5 जळलेल्या असतात आपण, त्या मी इथे लावून घेत आहे. एका दिव्यामध्ये 5 वाती, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इथे लावून घेतल्या आणि देवाजवळ 5 जळल्या आणि नैवेद्य देखील तिथे देवाजवळ ठेवला. आणि मग सगळेजण गोळा झाले आणि मग तळी वगैरे भरण्यात आली. कमीत कमी 5 किंवा 7 तरी पुरुष मंडळी आपल्या घरामध्ये लागतात तळी भरण्यासाठी. तर मी तुमच्याशी मागच्या काही व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं होतं की माझा जो मुलगा आहे तो श्री खंडेरायाच्या नवसाचा आहे. जेजुरीला मी नवस बोलले होते आणि मागच्या चंपाषष्ठीला देखील मी नवस बोलले होते की तळीला हात लावायला माझा मुलगा येऊ दे पुढच्या वर्षीच्या तळीला. तर ह्या वर्षी माझा मुलगा आहे चंपाषष्ठीच्या तळीला हात लावायला, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. खंडोबाने माझा नवस पूर्ण केलेला आहे, त्यांनी माझं म्हणणं ऐकलेलं आहे आणि ह्या वर्षी माझा बाळ तळी भरायला आहे सोबत, त्याच्यामुळे मी खूप खुश होते. तर इथे मग सगळेजण गोळा झाल्यानंतर मग तळी भरण्यात आली.
आणि माझ्या घराप्रमाणेच अजून एक गुड न्यूज आहे. आमच्या घरामध्ये अजून 2 नवीन पाहुणे आलेले आहे. पण ती जी गुड न्यूज आहे ना, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल, कारण आत्ताच जस्ट त्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. तर ते पाहुणे कोण आहेत आणि पाहुणे म्हणजे पाहुणा असतो ना, तर पाहुणे का आहेत म्हणजे आपण कसं म्हणतो आमच्या घरी एक नवीन पाहुणा आलेला आहे, पण इथे एक नव्हे तर 2 पाहुणे आलेले आहेत. आणि ते कोण आहे ना, तर हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्याच्यासाठी. तर चला, आता आपल्याला नैवेद्य वगैरे सगळं तयार आहे आणि तळी भरायची आपल्याला इथं सुरुवात करायची आहे. सहा झाले खरं, आडनड नाही का, 6 झाले. दादू एक विचार बघ बरं, दादू एक जा पटकन. कारण ना त्यांनी एक घास तरी खाल्लं पाहिजे पूर्ण, म्हणजे 2 काय खायचे. हा भांडारा खायचा असतो. भाताचा एक घास चारून त्यांना भात वरणाचा. पप्पा खातील त्याचे पप्पा खातील बरोबर. सुपारी हात लावायचा बघतोय. अगस्त्य तेव्हा लावा तू तिथं मोह तिथे टाकलं बघ, तिथं वरती टाक. अगं हा होता की आपण त्यात झोपलोय का काय काय जाऊ द्या. अर्धी तळी, हा तेच की अर्धी तळी झाली, जाऊ द्या. नाही हे दोघं हाफ आहेत ना, हाफ ऑफ फुल झाले. उलट 6 झालेत. हो ना, 1 2 3 4 6 नाही लागत, 5 किंवा 7 लागतात. 6 ते तर आहेच. दोन्ही हात लावून दोन्ही हात लाव. सदानंदाचा येळकोट येळकोट, चिंतामणी मोर्याचा चांबले चांबले, आई राधा उदे उदे उदे, कातोबाचा चांबले चांबले, हर हर महादेव. तर तुमच्या इथं मैत्रिणींनो कशी आहे चंपाषष्ठीची तळी वगैरे भरण्याची पद्धत मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आत्ता ना शक्यतो मी काय करत आहे, तुमच्यापर्यंत पटपट व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण काय होतं ना, जेव्हा बाळ झोपतो ना तेव्हाच मला व्हिडिओ एडिटिंग करणं, तुमच्यापर्यंत पाठवणं हे सगळे कामं करावी लागत असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ कधी कधी लेट होतो, परंतु मी प्रयत्न करत जाईल की जसं लवकरात लवकर व्हिडिओ बनेल तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचू. तर आत्ता देखील मध्ये मध्ये तुम्ही बाळाचा आवाज ऐकू शकत असाल. आता तो मध्येच उठलेला आहे, तर चला मला त्याला सांभाळायचं आहे. तर व्हिडिओ एंड करण्यापूर्वी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमची रजा घेते, तोपर्यंत बाय बाय.